गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत कंपोनंट ऑफ हायड्रॉलिक सिस्टम. आता आपण याचे कन्स्ट्रक्शन बघून घेऊया. ऑइल टँक, ऑइल फिल्टर, मोटार, पंप, प्रेशर रेग्युलेटर, डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व, पिस्टन, लोड. तर मग आता आपण याची वर्किंग बघून घेऊया. ऑइल हे ऑइल टँकमधून फ्यूल फिल्टरमध्ये जाते विथ द हेल्प ऑफ पंप, आणि पंप हा मोटरच्या मदतीने ऑपरेट होत असतो. त्यानंतर ऑइल डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वकडे जाते बाय पासिंग थ्रू द प्रेशर रेग्युलेटर. प्रेशर रेग्युलेटरचं काम ऑइलचं प्रेशर रेग्युलेट करणं असते. डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वमध्ये 3 इज रिटर्न, 1 इज द ऑफ अँड 2 इज द फॉरवर्ड. यानंतर ऑइल हे व्हॉल्वच्या थ्रू सिलेंडरमध्ये जाते आणि इथे पिस्टनची अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते. पिस्टनवरती लोड हा माउंटेड असतो. जेव्हा फ्लूइड हे सिलेंडरमध्ये जाते तेव्हा पिस्टन हा डाऊनवर्ड मूव्ह होतो. त्यामुळे ॲक्च्युएटर मूव्हमेंट करतो. या प्रोसेसला हायड्रॉलिक सिस्टम प्रोसेस असे म्हणतात, जी विथ द हेल्प ऑफ फ्लूइड केल्या जाते.